नमस्कार, नमस्कार, नमस्कार. 17 मेला IPLचं उत्तरार्ध किंवा नवपर्व काय म्हणता येईल बरं. पण IPLच्या उरलेल्या मॅचेस IPL 2025च्या 17 मे पासून चालू होत आहेत आणि त्याच्याबद्दल बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, कारण पडद्यामागे पडद्याच्या पुढे बऱ्याच घडामोडी घडत आहेत. त्याच्यामुळे आज कट्ट्यावरच्या स्पेशल एपिसोडमध्ये आलेलो आहोत आणि आपल्या बरोबर आहेत आज द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद. अमोल, आपण IPL बंद झाल्यापासून काही काही रील्स शॉर्ट्स पण कमी केले, पण आपण रोहित शर्माच्या रिटायरमेंट नंतर त्यांच्या कोचचा दिनेश लाड यांचा एपिसोड केला कट्ट्यावरती. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याचे शॉर्ट्स रील्स तर व्हायरल गेलेलेच आहेत, पण एपिसोडलाही खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. तो एपिसोड बघितला नसेल तर बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिरवा आणि आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या इकडे युट्यूब आणि फेसबुकला मेंबरशिपचाही ऑप्शन आहे. तोही नक्की काय प्रकारे तेही नक्की बघा. पण आता मात्र आपण येऊया IPLच्या उत्तरार्धाकडे. अमोल, एका रंजक वळणावरती येऊन IPL थांबली आणि आता IPL चालू करायची आहे का नाही या कन्फ्युजन मध्ये 17 मे तारीख ठरलेली आहे. आता चालू होणार आहे. काय बघतोयस तू याकडे? मला ना समजत नाही आदित्य, की ही स्पर्धा पुढे चालू ठेवली असती. अनप्रेसिडेंटेड परिस्थिती होती. 2021 साली जेव्हा कोविडमुळे IPL थांबली ना, तेव्हा IPLच्या नशिबाने ती बरोबर मध्यावर थांबली होती. ओके, आता असं आहे की काही संघांचा एक पाय आत आहे. ओके, 3 संघांची पेटी पॅक झालेली आहे. 2 संघ हॉट फेवरेट आहेत पोचण्यासाठी. उरलेल्या 2 जागांसाठी मधले 5 संघ खेळत आहेत आणि त्यातला एक संघ सोडून बाकी सगळ्या संघांमध्ये नक्की कोण परदेशी खेळाडू खेळणार याबद्दल ठोकताळे मांडणं चालू आहे अजूनही. आणि त्याच्यामुळे फॅन्स तर सोडा, संघही थोडेसे कन्फ्युज आहेत की नक्की कोणाच्या जागी कोण येणार. त्यामुळे खरंच स्पर्धा पुढे चालू ठेवायचं म्हणायचं का नवीन स्पर्धा आहे पण जुन्या पॉइंट्स टेबलचं कंटिन्युएशन, अशी काहीतरी विचित्र परिस्थिती आहे. आणि गॅप काही फार दिवसांची नाहीये, तरी सुद्धा ही गडबड झालेली आहे. पण असं वाटत नाही का, कारण 12 मॅच झालं तर नॉर्मली अशा सिच्युएशन मध्ये संघाची घडी व्यवस्थित बसलेली असते. प्रत्येक प्लेअरला काय रोल आहे ते माहिती असतं. जे संघ पुढे जायचा प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये आता एकदम सडनली 2 मॅच खेळायला मिळणार आणि त्या 2 मॅच मध्ये खराब परफॉर्मन्स झाला तर पेटी पॅक होईल, जी आत संघ जाऊ शकत होता. असंही काही संघांच्या बाबतीत होणार आहे. तर जरा बरंच कन्फ्युजन आहे. पण हे कन्फ्युजन टाळता आलं असतं अमोल, जर का डबल हेडर्स करून जर का खरोखर 30 मे पर्यंत जर का फायनल खेळवली असती तर जास्तीत जास्त प्लेयर आले असते का. ब्रॉडकास्टर्स बरोबर मग परत निगोशिएट करा, परत टेबलवर बसा. या सगळ्या गोष्टींना फाटा देण्यासाठी बाबा 3 जून पर्यंत खेचली गेली. या सगळ्या गोष्टींना फाटा देण्यासाठी नाही, या सगळ्या गोष्टींमुळे, नॉन क्रिकेटिंग कारणांमुळे क्रिकेट लांबलंय आणि क्रिकेट अफेक्ट होत आहे. ही गंमत आहे IPLची, असं आपण म्हणू शकतो पुन्हा एकदा. ओके, कारण तू म्हणलास तसं फक्त ब्रॉडकास्टरचा प्रश्न नाहीये. BCCIचे जे टायटल स्पॉन्सर्स आहेत IPL साठी, BCCIचे फक्त टायटल आणि असोसिएट स्पॉन्सर्स आहेत, त्यांचा पण हाच मुद्दा असतो की की एवढ्या मॅचेस प्राईम टाइमला दिसतील. ओके, हे त्याच्यात स्पेसिफाय केलेलं असतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असतो की ज्याला संघही थोडेस ऑब्जेक्ट करतात, संघांचं मार्केटिंग डिपार्टमेंट. कारण काय, त्यांनी सांगितलं असतं की अनइंटरप्टेड डिस्प्ले ड्युरिंग प्राईम टाइम, या बेसिसवर सगळ्या संघांचे स्पॉन्सर्स असतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करता काय होतं हे बुवा, स्पर्धा तर होतीये ना, कोणीतरी येऊन खेळेल, काय फरक पडतोय, अशा अवस्था झाली आता खरं खरं. कारण आपण नुसती एक झलक देऊया म्हणजे आपल्या कट्टेकऱ्यांना की काय गडबड आहे. साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल चालू होणार आहे 13 जूनला, बरोबर अमोल? बरोबर. तर तेरा 11. जून 11 जूनला, 11 जून ते 15 जून ती फायनल होणार आहे. त्याच्यामुळे साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या महत्वाच्या संघांच्या खेळाडूंचा प्रश्न आहे. साऊथ आफ्रिकेचे 8 खेळाडू
टेस्ट टीम मध्ये आहेत जे IPL खेळत आहेत, आणि ऑस्ट्रेलियाचेही साधारण तेवढाच आकडा असेल अमोल, 5 खेळाडू. तर या मेन 13 खेळाडूंचा प्रश्न आहे, आणि या 13 पैकी साऊथ आफ्रिकेच्या 8 पैकी 7 खेळाडू कंटेन्शन मध्ये आहेत की जे IPLच्या प्लेऑफ्सला जाऊ शकतात. आणि ऑस्ट्रेलियासाठी सुद्धा मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड, जॉश इंग्लिश, मिचेल स्टार्क, परत घेतलं मी नाव, झालं 3. 3 कमिन्स ना. आणि हेड त्याच्यात हा, कमिन्स नाहीयेत आणि कंटेन्शन हेडचं मध्ये. पेटी पॅक आहे, बरोबर. हे 3 खेळाडू कंटेन्शन मध्ये आहेत प्लेऑफच्या. तर आता या सगळ्या खेळाडू प्लेऑफ्स पर्यंत खेळणार आणि नंतर जाणार, कसं होणार आहे अमोल? आत्ता काय ओके. क्लॅरिटी आहे? 2 मुद्दे आहेत. फक्त या खेळाडूंपुरताच प्रश्न मर्यादित नाहीये, त्याच्याकडे नंतर येतो. ठीक आहे. पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेचे जे 8 खेळाडू तू म्हणलास, 8 खेळाडू, त्यातला वियान मुल्डर जो SRHच्या संघात आहे, तो सोडून बाकीचे 7 खेळाडूंचे संघ आत्ता प्लेऑफसाठी झगडत आहेत. आणि त्या 7 पैकी कमीत कमी 4, जास्तीत जास्त 5 किंवा 6 खेळाडू नक्की प्लेऑफ्सला पोहोचणार आहेत. पण काहीही झालं तरी शेवटचा प्लेऑफचा सामना संपला की ते सर्व खेळाडू मायदेशी परतणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ एकत्र 30 जूनला जोबर्ग 30 मेला. वरून, सॉरी 30 मेला जोबर्ग वरून लंडनला ट्रॅव्हल करणार आहे. 3 जून पासून त्यांचा 4 दिवसाचा सराव सामना आहे झिम्बाब्वे विरुद्ध इंग्लंडमध्ये. त्याच्या आधी सगळेजण एकत्र जाणार आहेत, हे ठरलेलं आहे. ऑस्ट्रेलियाचं अजून नक्की ठरलेलं नाहीये, पण ऑस्ट्रेलियाचं अजून हीच क्लॅरिटी नाहीये. कारण काय, आत्ता आपण बोलतोय तेव्हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले खेळाडूंना तुम्ही तुमचा निर्णय घ्या, जे खेळाडू संघात आहेत त्यांना माहिती आहे कधी जॉईन करायचं. त्याच्यामुळे पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड नक्की डायरेक्ट लखनौमध्ये पोहोचणार आहेत त्यांच्या पहिल्या सामन्याच्या आधी. त्यांचे 2च उरले, ते खेळून ते परत जाणार आहेत, त्यांच्या संघाला जॉईन करणार आहेत. उरलेले 3 जण जे आहेत जे पोहोचू शकतात, जॉश इंग्लिश, मिचेल स्टार्क आणि जॉश हेझलवूड, या 3 पैकी कोण कधी येणार भारतात हेच अजून नक्की नाहीये. कारण काय, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलेलं आहे जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना सुरक्षेचा प्रश्न वाटत असेल, दमणुकीचा प्रश्न वाटत असेल, दुखापतीचा प्रश्न वाटत असेल, तर नाही गेलात तरी आम्ही काही म्हणणार नाही. ओके. त्यामुळे जेक फ्रेझर मग्गर जो दिल्ली कॅपिटल्ससाठी आहे, गेले काही सामने त्याला वगळण्यात आलं होतं, पण त्यांनी दिल्लीला कळवलं की मी कम्फर्टेबल नाहीये परत येण्यात, त्याच्यामुळे त्याची रिप्लेसमेंट ऑलरेडी झाली आहे. तशीच गोष्ट अजून काही खेळाडूंच्या बाबतीत होऊ शकते. होपफुली हा एपिसोड जेव्हा स्पोर्ट्स कट्टाचे प्रेक्षक बघतील तोपर्यंत, म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार शुक्रवार संध्याकाळपर्यंत, या 3 खेळाडूंच्या ऑस्ट्रेलियाच्या, आणि त्याच्यात मार्कस स्टॉयनिस आणि ॲरन हार्डी या दोघांची नावं ऍड केली, या 5 खेळाडूंच्या बाबतीत प्रकाश नक्की पडणार असेल, अधिकृत काहीतरी कळलं असेल. आणि बटलर का बरं जाणार आहे? गुजरात टायटन्स बटलर, जॉश बटलर च्या ऐवजी पण त्यांनी कुशल मेंडिसला घेतलेला आहे. तर तर काहीतरी कुसाल असतं मेंडिस. ना, आंतरराष्ट्रीय क्रिकेट नावाची एक संस्था असते, म्हणजे भारताचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज ही मालिका 6 महिन्यापूर्वी घोषित झाली आहे. 25 मेला पहिला सामना आहे. म्हणजे तो त्याच्यामुळे आधी जाणार होता का? हो, हा, म्हणजे हा. अगदी जर अंतिम सामन्यात पोहोचले असते तर, सॉरी, तो आधी जाणारच होता म्हणून 25 मेला अंतिम सामना होता, आणि पहिला सामना 27 मेला आहे त्यांचा. ओके. मग फिल सॉल्ट का बरं थांबतोय हा पुढचा प्रश्न येईल तुमचा. तर फिल सॉल्ट वन डे संघात नाहीये, फिल सॉल्ट डायरेक्ट T20. T20 संघात आहे, जो 6 जूनला सुरू होती जी मालिका. आणि बटलर एकटा नाही, विल जॅक्स आहे ना तुमच्या मुंबई इंडियन्सचा, त्याच्या बाबतीतही हाच प्रश्न उद्भवणार आहे. त्यामुळे उशिरात उशीर 27 नाही, 25 तारखेला रात्री बटलर आणि विल जॅक्स जाणार. म्हणजे विल जॅक्स साठी पुन्हा एकदा एक विशेष विमान आयोजित केलं जाणार का? कारण काय, मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना 26ला आहे का? त्याच्याकरता वेगळा नियम ECB अपवाद म्हणून शेवटचा एक सामना त्याला परवानगी देणार, हे पण पुढच्या काही दिवसांमध्ये इंटरेस्टिंग ठरेल बघणं. त्याच्यामुळेच म्हणजे कमिंग बॅक टू प्रॉपर क्रिकेट पॉइंट जो आपल्याला मांडायचा आहे, की त्याच्यामुळे आतापर्यंत पॉइंट टेबल काय आहे आणि इथून पुढे काय होईल,
याचा अंदाज बांधणं हे अत्यंत अवघड आहे. याच्यामध्ये फक्त मला एकच क्रिकेटिंग पॉइंट्सनी ऍडव्हान्टेज वाटतंय, ते म्हणजे पंजाब किंग्ससाठी. कारण पंजाब किंग्सचा जो कोर त्यांनी तयार केलेला आहे पूर्ण, निदान बॅटिंगचा तरी, तो पूर्णच्या पूर्ण हा भारतीय फलंदाजांवरती आहे. त्याच्यामुळे म्हणजे लिटरली नंबर 7 पर्यंत त्यांच्याकडे इंडियन बॅट्समन आहेत. म्हणजे आता जॉश इंग्लिश आला नाही तरी त्यांना फारसा फरक पडणार नाही अशी परिस्थिती आहे. मार्को यान्सननी 1-2 मॅच मध्ये नक्की प्रभाव पाडलाय, पण तो नसला तरी सुद्धा त्याची रिप्लेसमेंट त्यांच्याकडे आहे. ती कशी करते ते बघायला लागेल. पण पंजाब किंग्स या सगळ्या गदारोळात एक स्टँड आउट टीम दिसते की ज्यांच्यावरती नक्की परिणाम होणार नाही असं वाटतंय. इंटरेस्टिंग आहे. खात्री नाही आहे मला, कारण काय ते यान्सन या टीमचा बॅलन्सच्या दृष्टीने इतका क्रिटिकल आहे ना, की तो नसल्यानंतर त्याची कमी जाणवेल की काय अशी मला भीती वाटते. आणि तू त्याच्यात काहीच हे नाहीये. मुंबई इंडियन्सचे 3 फॉर्म प्लेअर जाणार आहेत जर ते क्वालिफाय झाले तर. 3 फॉर्म प्लेअर, मोठा लॉस आहे. रिकेल्टन, बॉश आणि विल आणि जॅक्स विल तिघे. जॅक, राईट. त्याच्यामुळे हम्म. म्हणून आत्ता ते जे काही तासांपूर्वी तुमच्यातल्या काही जणांनी वाचलं असेल, ऐकलं असेल, की ते जॉनी बेअरस्टोचा अनुभवावर मदार ठेवत आहेत, की जर वेळ पडली, कारण रिकेल्टनही नाही आणि विल जॅक्सही नाही, म्हणजे टॉप ऑर्डर बॅटर पण पाहिजे आणि विकेट किपर पण पाहिजे, राईट. हम्म. या सगळ्या गोष्टींचा हम्म. विचार करता फार गंमत येणार आहे, वेगळ्या प्रकारची. आणि त्याच्यामुळे आता जर सीझनच्या सुरुवातीला तुमचे प्रेडिक्शन बघितले किंवा मधल्या वेळेचे खऱ्या खऱ्या पूर्वार्धानंतरचे प्रेडिक्शन पण बघितले. त्याला काय आता अर्थच उरला नाही ना. म्हणजे 12व्या आणि सगळ्यात आता जास्ती गडबड गुजरात टायटन्सशी होणार आहे. म्हणजे ते खेळतायत 3 बॅट्समन घेऊन, त्यातला एक बॅट्समन चाललाय. तर आता खरी आशिष नेहराची परीक्षा असणार आहे की तो किंवा असं आपण म्हणू शकतो की शाहरुख खान, तेवातिया, रुदरफोर्ड, ज्यांच्यावरती त्यांनी आता एवढा विश्वास दाखवलाय आणि त्यांना घेऊन ते पुढे जातायत हा सीझन, तर त्यांची आता खरी परीक्षा असणार आहे की काय करतायत. आणि एक सांगतो, आता खरी गंमत आहे की के आर ना, ते आता गड्ड्या जब्बू देऊ शकतात, कारण काय त्यांना खूप कमी लॉस आहे. पण ते सगळ्या जिंकून सुद्धा 16 वरतीच जाऊ शकतायत ना आता, बरोबर ना? मग 16 पुरू शकतात. नाही, त्यांची एक वॉशआउट आहे ना आदित्य. 17 तर नाही जातेत ते. मग ते 15च जाऊ शकतायत. 17 ते नक्की नाही जातेत. थांब बघतो मी. हो, ते 15वरच अडकतील. ते त्यामुळे 15 त्यांना, वरतीच अडक. हा, म्हणजे त्यांची एक मॅच असती तर के आर खरा खरा गड्ड्या जब्बू देऊ शकले असते. पण आत्ताच्या आता शेड्यूल प्रमाणे गुजरात हा टायटन्स तू जे म्हणलास ना, तर गुजरात टायटन्सच्या, सॉरी, दिल्ली कॅपिटल्सच्या 3 अवघड मॅचेस उरल्या आहेत ना. हो, एक गुजरात मुंबई टायटन्स, इंडियन्स विरुद्ध मुंबई आहे. इंडियन्स. म्हणजे मुंबई इंडियन्स इज लाईक व्हर्च्युअल क्वार्टर फायनल दोघांसाठी, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे की या ती मॅच जो जिंकेल ती टीम मोरलेस सिक्युअर होऊन जाईल. मुंबई इंडियन्सकडे ऍडव्हान्टेज एकच आहे की त्यांचा नेट रन रेट हा खूपच चांगला आहे. त्याच्यामुळे त्यांना एक मॅच जिंकणं पण पुरेसं होणार आहे या इक्वेशन मध्ये, असं ओव्हरऑल आत्ता तरी वाटतंय. ज्या 5 टीम्स आत्ता स्कोअर शॉट कंटेन्शन मध्ये आहेत, त्या 5 संघांमध्ये एकच संघ आहे जो 12 सामने खेळलाय, ते आहेत मुंबई इंडियन्स. हो ना, म्हणूनच तुम्ही म्हणतोय आणि की 2 आणि मॅच मध्ये त्याच्यामुळे, एक मॅच जिंकाय. हा, एक मॅच जिंकणं हे त्यांना काही झालं तरी क्रमप्राप्त. हो. हो. आणि आणि एक त्याच्यामुळे मॅच जिंकून सफिशियंट होणार आहे एवढ्याच कारणासाठी की तू त्यांचा नेट रन रेट बघ. त्याच्यामुळे एक मॅच जिंकून सुद्धा त्यांना त्याच्यासाठी धावधाव नाही करायची. पण मी तेच सांगतोय, आता एक मॅच जिंकूनही नक्की पुरेल का याची खात्री आहे का? कारण काय, दिल्ली कॅपिटल्स टेक्निकली 19 वर पोहोचू शकतात, पंजाब किंग्स टेक्निकली 21 वर पोहोचू शकतात, मुंबई बरोबर. इंडियन्स मॅक्सिमम 18 वर पोहोचू शकतात. नाही नाही, पण अरे बाकी लखनौ, हे बघ लखनौ, आता लखनौने जर का काही केलं तर हे बघ लखनौ सोडून देतो. म्हणजे जस्ट आपण म्हणजे लखनौ 16 आपण वर पोहोचू शकतात ना.
पोचू शकतात, पण मी मी तुला तेच सांगतो, टेक्निकली पोचू शकतात, प्रॅक्टिकली पोचतील का नाही मला मनात मोठी शंका आहे. माझ्या दृष्टीने स्पर्धा आहे ती म्हणजे पंजाब पोचलंय, जीटी पोचलंय, हे दोन जर का आपण पोचलेत असं म्हटलं, तर उरलेले संघ आहेत आरसीबी, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स. या तीन पैकी दोन टीम्स क्वालिफाय होतील. ओके. बरोबर. माझ्या दृष्टीने फक्त आरसीबी आणि गुजरात टायटन्स पोहोचलेत, बाकी कोणी पोहोचलेलं नाही. पंजाब किंग्स पण नाही पोचले. नाही, 3 मॅचेस आहेत ना, हारायला किती वेळ लागतो, जिंकत राहिल्यानंतर. आणि तसंही पंजाब किंग्स एक्स्ट्रीमली कन्सिस्टंट नाहीये. अप अँड डाऊन, अप अँड डाऊन सीझन. बरोबर. मग आणि ते शेवटी पंजाब किंग्स आहेत, कारण शेवटी 2014 नंतर पहिल्यांदा त्यांनी एवढे पॉइंट्स घेतलेत, अजून 2 ऍड बरोबर. करायचे आहेत त्यांना. तर बरोबर. बिग टीम. आणि त्यांच्या मॅचेसही सोप्या नाही आहेत, 3 मॅचेस ज्या आहेत. एक दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध जी परत स्टार्ट होणार आहे ती आहे, राईट. आणि एक मुंबई इंडियन्स आहे का? त्यांना 3 मॅचेस आहेत. बरोबर. पहिली आणि आहे तिसरी राजस्थान कुठली? रॉयल्स पहिली हा, आहे राजस्थान रॉयल्स बरोबर, ते आता की जयपूरला पोहोचलेत. हा. की जिथे गंमत होऊ शकते. कारण हम्म. आता राजस्थान रॉयल्स, सीएसके आणि एसआरएच हे फक्त पुढच्या वर्षीच्या रिटेन्शनसाठी खेळत आहेत. जॉफर आर्चर येत नाहीये, तरी राजस्थान रॉयल्स टीम ऑन पेपर काय आपण बघितलं. आणि ते त्यांच्या टीम मधले बॅटिंग परत तेच आहे, बॅटिंग खूप कमी अफेक्ट झाली आहे ना त्यांची. ती पण तशाच टाईपचा संघ आहे ना तो, त्याच्यामुळे. आणि शेवटचा सामना त्यांचा मुंबई इंडियन्सचा आहे. बरोबर. मुंबई इंडियन्सला बरोबर. अचानक फायदा झालेला आहे आता, की जो त्यांचा 4 सामने आधीपर्यंत त्यांचं आव्हान आधीच संपणार होतं, पहिले 2 संघांचं आव्हान संपणार होतं, ते अचानक रिवाइज शेड्यूल मध्ये मुंबई इंडियन्सला शेवटून 3रा सामना मिळालेला आहे. योगायोग. आणि आणि मला एक गोष्ट सांग, की आता हे जे भरमसाठ रिप्लेसमेंट आहेत, ज्या बीसीसीआयनी स्पेशल कन्सेशन म्हणून किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस म्हणून अलाउ केलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी एक अट घातलेली आहे, ती नशिबाने घातलेली आहे, की या ज्या रिप्लेसमेंट्स त्यांनी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी या कुठल्याही खेळाडूंना त्यांना रिटेन्शनचा ऑप्शन असणार नाहीये. तो रूल आधीही होता तू म्हणशील, पण हा रूल काय आहे कट्टेकरांना जरा समजावून सांग. ओके, याला म्हणतात टीआरपी, म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स नाही, टेम्पररी रिप्लेसमेंट प्लेअर. ओके. जो आतापर्यंत कसं असायचं, की दुसरा हाफ सुरू झाल्यानंतर 9व्या सामन्यापर्यंत तो करता यायचा. ओके. आणि 12व्या सामन्यानंतर कुठल्याही संघाला स्पर्धा संपेपर्यंत रिप्लेसमेंटच अलाउड नसायची. पण यावर्षी हे जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस आहेत, की शेड्यूल पुढे गेलंय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कितीही बीसीसीआयचा वर्चस्व असलं तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बाकीचे संघ घेतात, सिरियसली खेळतात. त्याच्यामुळे ते तर थांबवू शकत नाही आपण. या सगळ्याच्या कॉम्बिनेशनमुळे बीसीसीआयनी फ्रँचायझीचं सांगितलं की यावर्षी तुम्ही साठी सुद्धा टेम्पररी रिप्लेसमेंट प्लेअर घेऊ शकता. ओके. फक्त जसं तू म्हणलास तसं, उदाहरणार्थ दिल्ली कॅपिटल्सनी फ्रेझर मगरच्या ऐवजी मुस्तफिजुर रहमान घेतलाय. त्याला अजून बीसीबीने एनओसी दिलं नाहीये, पण तो प्रश्न तोच आहे. बांगलादेशची युएई विरुद्ध मालिका आहे, 2 सामने आहेत दुबईमध्ये, 17 तारीख आणि 19 तारीख. तर आता संधी आता अशी आहे की तो 17ला रात्री खेळून येणार का 19ला रात्री खेळून येणार, म्हणजे पहिला सामना मिस होणार का नाही, याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. का तो पण येणार का पुढच्या नाही येणार? हा, बरं, सॉरी, तो हा बोल. येणार ना. कारण कारण परत मी तेच सांगतोय, आता हा मुद्दा राजकीय नाही. हा मुद्दा बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्हाला कोणालाही झुकतं माप द्यायचं नाहीये कुठल्याही बोर्डाला. एक खेळाडू आमचा आयपीएल साठी एनओसी आलाय, 2 खेळाडूंचं पाकिस्तान सुपर लीग साठी एनओसी आलंय. आणि त्या तिघांनाही आम्ही अजून दिलेलं नाहीये एनओसी, कारण एकाला सोडून उरलेल्या दोघांना 2 मॅचेस थांबवायच्या हे बरोबर नाही. त्यामुळे आत्ता तरी शक्यता अशी आहे की त्या तिघांनाही ते दुसऱ्या मॅच नंतर जा म्हणतील किंवा पहिल्या मॅच नंतर जा म्हणतील. ओके. समान कायदा अवलंबायचा बांगलादेश क्रिकेट बोर्ड प्रयत्न करत आहे, असं आपण आत्ता तरी म्हणू शकतो. ओके.
आपण बांगलादेश क्रिकेट बोर्डाचं आता कौतुक करे. बरं, पुढे पुढे पुढे. नाही, मी हा. कौतुक कोणाचंच करत नाही, मी फॅक्ट सांगतोय. ओके. ओके. हा. हा. माझं कामच नाहीये कौतुक करणं. परत रिप्लेसमेंट या प्लेयर्सची आता घेणं अलाउड नसेल. हा. हा, रिप्लेसमेंट अलाउड आहे. मुद्दा रिप्लेसमेंटचा नाहीये. आता जो सॉरी, मुद्दा रिटेन्शन. होता, मला हा, रिटेन्शन. हा. की फ्रेझर मकगर्क आणि मुस्तफिझुर हे दोघंही जण पुढच्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सला रिटेन नाही करता येणार. रिटेन्शनसाठी फक्त फ्रेझर मकगर्कच असेल. मुस्तफिझुर जो आयपीएल ऑप्शनला अनसोल्ड होता, त्याला परत आयपीएल ऑप्शनसाठीच रजिस्टर करावं लागेल. नाहीतर बरोबर. जी पळवाट असायची, जी आधी व्हायचं, जे त्या याच्या एपिसोडमध्ये आपण गप्पा मारला होता शशांक किशोर बरोबर, शशांक की किशोरच्या. हो, क्रिस क्रिस गेल. गेल आणि डर्क नॅनिस हे जे उदाहरण होतं, त्याच्यातनं शिकून आयपीएल एक एक दरवर्षी काहीतरी नवीन शिकते आणि त्याच्यामुळे हे त्यांनी आता यावर्षी करता अपवाद केलाय. पण त्याच्यावर रायडर जो योग्य आहे तो टाकलेला आहे. म्हणजे थोडक्यात मी कट्टेकरांना सांगतो की आता ऋतुराजची रिप्लेसमेंट म्हणून आयुष म्हात्रे आलेला आहे. तर तो आधीच आलेला आहे. तर पुढच्या वर्षी चेन्नई सुपर किंग्स ऋतुराज आणि आयुष म्हात्रे या दोघांनाही रिटेन करू शकतात. दिल्ली कॅपिटल जेक फ्रेझर मकगर आणि मुस्तफिजुर रहमान याच्यापैकी फक्त आणि फक्त जेक फ्रेझर मर्गलाच रिटेन करू शकते, जर का त्यांना रिटेन करायचं असेल तर. फीजला ते रिटेन करू शकत नाहीत. हा आता नियम आहे. तर एक इंटरेस्टिंग होणारे 17 मे पासून, आणि व्हेन्यू सुद्धा खूप ठेवलेले आहेत. असं वाटलं होतं की 2 किंवा 3 ठिकाणीच स्पर्धा होईल, पण यावेळी सामनेही बऱ्याच मैदानावरती खेळवण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे जे एका ठिकाणी खेळून कुठल्या टीमला ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज मिळेल तो विषय संपलाय. पण ट्रॅव्हल वाढलंय आणि मॅचेसचे दिवसही वाढलेले आहेत. तर त्या दोन गोष्टी याच्यामुळे झालेल्या आहेत. पण अमोल, जाता जाता एवढी एकच अपडेट दे. मला असं वाटतंय की इंडिया ए ची टीम कधी अपेक्षित आहे, आणि म्हणजे बाकी काही तुला वेगळी अपडेट असेल तर तीही दे आम्हाला. सगळं काही कुठल्याही क्षणी 23 तारखेपर्यंत जाहीर होईल अशी शक्यता आहे. इंडिया ए, नवा कसोटी कर्णधार, कसोटी संघ, हा हा एपिसोड रिलीज होईपर्यंतही कर्णधाराची घोषणा होऊ शकते किंवा 23 तारखेलाही होऊ शकते. इंटरेस्टिंग. म्हणजे तू बॉम्ब टाकतोयस की कर्णधाराची घोषणा लवकरही होऊ शकते संघाच्या आधी. बरोबर, शक्यता नाकारता येत. इंटरेस्टिंग. जर का खरंच झालं अनाउन्समेंट, आपला एपिसोड रिलीज व्हायच्या वेळेस आपल्याला रील पण कट करायला लागेल की आम्ही आधी म्हटलं होतं वगैरे असं. तर बघूया आता काय होतंय ते आपल्याला लवकरच कळेल. आयपीएलही चालू होत आहे. तुम्ही सांगा आम्हाला की आता रिशेड्यूल झालेल्या आयपीएल मध्ये खरंच तुम्हाला आता तेवढीच एक्साइटमेंट वाटतेय का? का टेम्पो गेलेला आहे? का आयपीएलच्या मॅचेस चालू झाल्यावरती परत एकदा आपोआप ती एक्साइटमेंट, तो उत्साह परत सगळ्या कट्टेकऱ्यांना आणि प्रेक्षकांना येणार आहे? तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. तुमचे 4 संघ कोण असू शकतील आयपीएल प्लेऑफ्सला जाणारे, हेही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. कारण हा पोल मी 4थ्या-5व्यांदा घेतोय. कारण सुरुवातीला घेतला, मध्ये घेतला, त्याच्यानंतर अगदी थोड्याच्या मॅचेस झाल्यावर राहिल्यावरती घेतला. पण आता परत ब्रेक नंतर परत सगळं समीकरण बदललेलं आहे. त्याच्यामुळे आता परत मी सांगतोय की परत कमेंट्स करा आणि आम्हाला सांगा. आजच्या या स्पेशल भागामध्ये, आयपीएलचं परत सुरू होताना केलेल्या भागामध्ये, तुम्हाला कसा वाटतोय तो भाग तेही कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत एपिसोड फिरवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता मात्र आम्ही थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.